हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. पण अजूनही सरकार त्याबद्दल काहीही बोलत नाही आहे. सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देणार की नाही देणार, हाही प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे. सरकार वितरणाबाबत काहीही आपलं मत देताना मागे-पुढे पाहत आहे. निवडणूक झाली, रिझल्ट लागला, तुम्ही जिंकून आलात, तरीही वितरणाकडे दुर्लक्ष का? सरकार बोगस तर नाहीये. लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढवली आहे सरकारने. मग वितरण कधी होणार? तर ज्या कालावधीमध्ये वितरण व्हायला पाहिजे, त्याच वेळेस वितरण होणं गरजेचं आहे. अन्यथा त्या गोष्टीचा पुढे जाऊन काहीही अर्थ होणार नाही. ज्या बहिणींचं पोट या ₹1500 वर आहे, म्हणजे त्यांच्या मुलांचं, त्यांचं आरोग्य, त्यांची शाळा जर या ₹1500 वर डिपेंडंट असेल, तर त्या बहिणींनी नेमकं काय करावं? सरकारने याबद्दल भाष्य करणं, स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. तर माझी एवढीच नम्र विनंती आहे सरकारला, की लवकरात लवकर वितरण सुरू करावे. जर लाडक्या बहिणींनो, आज-उद्या, आज 23 आणि 24 तारीख आहे. आज-उद्या जर काहीही सरकारकडनं स्पष्टीकरण आलं नाही, तर हे वितरण डायरेक्टली पुढल्या महिन्यामध्ये होणार आहे. मी तुम्हाला कालच व्हिडिओ बनवून सांगितलं, की पहिल्या दिवशी काय होतं, लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळण्यासाठी Facebook हँडलला काहीतरी टाकलं जातं आणि Facebook हँडलला टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पैसे वितरित होतं. तर बघा लाडक्या बहिणींनो, आजचे 2 दिवस आहे म्हणजे काय, आज वितरण आज वितरण कधी होईल, कसं होईल, याबद्दल काहीतरी Facebookला कमेंट यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उद्यापासून ते होईल का होईल, आपले पैसे वितरण सुरू होतील. पण आता मला वाटत नाही लाडक्या बहिणींनो, आज Facebook हँडलला काही येतील, उद्या काय येतील, कारण की 25-26 नंतर पुन्हा सुट्ट्या आलेल्या आहेत. कारण की ख्रिसमस आहे. त्यामुळे या वीकमध्ये पैसे येणं गरजेचं होतं, पण काल काहीही निर्णय देण्यात आलेला नाही आहे. मग आज निर्णय आला तर काय वेल एंड गुडच आहे. पण नाही आला तर लाडक्या बहिणींनो, हे होऊ शकतं, इट माइट बी पॉसिबल, की 29, 30, 31 मध्ये ते जाण्याची दाट शक्यता आहे. तेही नाही झालं, तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 16 तारखेच्या नंतरच वितरण होण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा तुम्हाला पैसे सुद्धा या महिन्यामध्ये मिळणार नाहीत. आणि 16 ला गेलं तर बघा, 17 आणि 18 ला मिळणार नाही. म्हणजे वितरण सुरू होतील 20, 21, 22 मध्ये. म्हणजे जानेवारीच्या 20, 21, 22 मध्ये तुम्हाला वितरण होतील आणि हे वितरण मग कोणत्या महिन्याचं असेल? नोव्हेंबर महिन्याचं असेल, डिसेंबर महिन्याचं असेल, की जानेवारी महिन्याचं असेल, हेही आपल्याला सांगता येणार नाही. कारण सरकार इतकं बोगस झालेलं आहे, इतकं ढोंगी सरकार झालेलं आहे, की या सरकारला काय बोलावं आणि काय नाही बोलावं, याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि अजून किती दिवस लाभ हा लांबणीवर टाकणार आहे, कारण की 17वा हप्ता नोव्हेंबर महिना चाललाही गेला. आता डिसेंबर सुद्धा संपत आलेला. आजची 23 तारीख आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, ई-के-वाय-सीला सुद्धा शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे काहीही स्पष्टीकरण देण्यात येत नाहीये. ज्या बहिणींना ओ जात नाहीये, ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे, त्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत, अशा बहिणींनी नेमकं काय करावं, हे सुद्धा सरकार या ठिकाणी बोलायला तयार नाही आहेत. मग नेमकं करायचं काय लाडक्या बहिणींनी? हा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालेला आहे. तर बघा, आणि त्यामध्येच अनेक अनेक न्यूज तुमच्या समोर येत आहे, की ज्याच्यामध्ये लाडकी बहिणीचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि हप्ता लांबणीवर 45 वर अपडेट आली समोर. 3 महिन्याचे पैसे एकत्र येणार. मला वाटत नाही लाडक्या बहिणींनो, ही जी साम टीव्ही आहे ना, मला तर असं वाटतं, की साम टीव्ही सुद्धा सरकारच्या बाजूनच आहे. की सरकार तुम्हाला लाडक्या बहिणींना फक्त आश्वासन देतं काय, आम्ही ₹85 देऊ, आम्ही ₹2100 देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण कुठेही काही बोलल्या जात नाही किंवा कुठेही काही केल्या जात नाही. ही न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, की आता डिसेंबर महिन्याचा 7 दिवस राहिलेले आहेत आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी सुद्धा कंप्लीट करायची आहे आणि 7 दिवसामध्ये पुढे वाटचाल होतील. मला तर असं वाटत नाही, कारण की हे आलाय, ख्रिसमस आलाय, त्याच्या सुट्ट्या आहेत. मग नंतर 31st आहे, त्याच्यामध्ये बिझी राहील. तिकडे पैसे, मला पर्सनली काय वाटतं माहिती आहे का लाडक्या बहिणींनो? आय थिंक तुमच्यापैकी खूप लाडक्या बहिणींना वाटत असेल, की या निवडणुकीमध्ये जेही पैसे जाहीर झाले होते आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी, हा पैसा तर निवडणुकीसाठी नाही वळवला, की मतं विकत घेण्यासाठी तर नाही ओळखले. तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की जो पैसा आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आला होता, तो पैसा
निवडणुकीकडे तर वळवला नाही सरकारने, की बाबा आम्ही जिंकायला पाहिजे म्हणून आणि तोच आला. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका मोठा असंतोष निर्माण होऊन सुद्धा तेच जिंकून आले. तर मला तर काहीतरी असं वाटतं, दाल में कुछ काला या पूर्ण डाळच काली आहे, असं मला वाटतंय. बघा, लाडकी बहिणीला तिन्ही हप्त्याचे कदाचित एकत्र येऊ शकतात. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बरोबर? आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की आचारसंहिता ही अडचण नाहीये. हे स्वतः कोणी सांगितलंय? लाडक्या बहिणींनो, जे राज्याचे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत, त्यांनी वक्तव्य केले आहे, की आचारसंहिता अडचण नाही. मग सरकार कुठे थांबलेलं आहे? सरकार कशाचा विचार करत आहे? सरकार कोणाकडे बघून पैसे देत नाही आहेत, की कशाला बघून पैसे देत नाहीये? हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येणं गरजेचा होता आणि तो आलेला आहे. आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष इतका विकोपाला पोहोचलाय, की जेव्हा मेन इलेक्शन होईल, विधानसभा निवडणूक होईल, आता महानगरपालिका निवडणुकी आहे, तर त्याच्यामध्ये 100% सरकारला बघावं लागेल, की काय होणार आहे आणि काय नाही. शेवटचे 7 दिवस उरले. 31 डिसेंबरची ई-के-वाय-सी शेवटची तारीख आहे. अजूनही के-वाय-सी केले नसेल तर करा, अन्यथा तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाही. सरकार असंच के-वाय-सी करूनही पैसे देत नाही आहे, केली तरही पैसे देणार नाही आहे. म्हणजे लाडक्या बहिणीने नेमकं काय करावं? हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित राहिला. तुमच्या मनामध्ये राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सची लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे आणि यामध्ये बघा काय दिलंय, 40 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र टाइम्स हे साम टीव्ही सारखं नाही आहे. हे लाडक्या बहिणींनो न्यूज पेपर आहे महाराष्ट्रातलं ऑथेंटिक. आणि तुम्ही जर बघितलं असेल ना, माझा एक व्हिडिओ आला होता, 52 लाख बहिणी अपात्र ठरणार आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्याच दिवशी ज्या बहिणींनी बघितला असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या बहिणींनी हा व्हिडिओ बघितला त्याच्या इव्हनिंगलाच आदितीताई तटकरेंनी स्वतः Facebook हँडलला टाकलं होतं, की ही जी न्यूज आहे ती अफवा आहे. मग आता महिला व बाल विकास विभागाकडनं ही बातमी कशी बाहेर आली याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहे. एका बाजूनं सरकार म्हणते अपात्र ठरणार नाही, सगळ्याच बहिणींना पात्र ठरवणार आहे. मग ई-के-वाय-सी कशासाठी केली? मग त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना का बरं अपात्र केलं? तुम्हाला तो पैसा निवडणुकीसाठी वापरायचा होता का? तुम्हाला तो पैसा तुमच्या कामासाठी वापरायचा होता, की लाडक्या बहिणींना का बरं तुम्ही आशेवर ठेवलं आणि त्यांच्या ज्या आशा आहेत, का बरं दुखवल्यात? त्यांचे मन का दुखवले? हा प्रश्न सरकारला विचारणं गरजेचं आहे. अन्यथा सरकार नेहमीच आपल्यासोबत असं करणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 40 लाखाहून अधिक मही बहिणी अपात्र ठरणार आहे. राज्य सरकारच्या योजनेत सध्या तिथे 2,47,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. सध्या ई-के-वाय-सी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी 1,60,00,000 घरात पोहोचली आहेत. परिणामी उर्वरित 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता लाडक्या बहिणींनो बघा, राज्य महिला बाल विकास एका अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे अजूनही लाडक्या बहिणींना जर बघितलं तर अल्मोस्ट 1 करोड बहिणींची ई-के-वाय-सी बाकी आहे. 1,60,00,000 बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे आणि अल्मोस्ट 1 करोड. 1 करोडच्या थोडंसं खाली आपण 80 लाख पकडू. 80 लाख बहिणी पकडू आणि या 80 लाख बहिणींची ई-के-वाय-सी खरंच या 7 दिवसांमधून होतील का? तुम्ही विचार करा. म्हणजे 40 लाख बहिणी तर डायरेक्टली काय ठरणार आहे? अपात्र ठरणार. आणि सरकारचा जर नंबर बघितला, एका दिवशी फक्त 10च लाख ई-के-वाय-सी करू शकतात. हा नंबर आहे. आणि राहिले 7 दिवस तर 80 लाख बहिणींची ई-के-वाय-सी होणार का? तुम्ही विचार करा. 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करायची आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की डायरेक्टली 40 लाख बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. हा 40 लाख नाही, त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतो. मग मुख्यमंत्री लाडकी बहीण सुरू केली होती आणि 18 नोव्हेंबर पहिली लास्ट डेट होती आणि आता ती आहे 31 डिसेंबर. फक्त 7 दिवस बाकी आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही आहे, त्या बहिणींनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून आपला जो लाभ आहे तो सुरळीत चालू ठेवावा, अन्यथा तुमचा लाभ तो बंद होऊ शकतो. आणि सरकारला एवढंच म्हणणं आहे, की वितरण जे आहे तुम्ही लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा लाडक्या बहिणी तुम्हाला बघून घेतील. निवडणूक पुढे आहे. ज्या निवडणुकीला तुम्ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणतो, महानगरपालिका या पुढे आहेत. जर तुम्ही या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे नाही पाठवले, तर तुम्हाला लाडक्या बहिणी मतं देणार नाहीत.
तुम्ही खरंच बोगस आहात का? आणि याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलंच आहे, की तुम्ही खरंच बोगस आहात. सरकार बोगस आहेत. म्हणूनच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा आलेला नाही आहे. नोव्हेंबर महिना आहे, डिसेंबर महिना आहे, बरोबर? दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला झालेले नाही आहेत. हा डिसेंबर 23 तारीख आहे, संपून राहिलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही त्याचा जी-आर नाही आणलेला. काहीच नाही. तिकडे तुम्ही मोठ्या-मोठ्या बाता करता, "आम्ही निवडून आलो, आम्ही आता लाडक्या बहिणींना ₹2100 देऊ." योग्य वेळ आली तर देऊ, अयोग्य वेळ आली तर मग ही वेळ योग्य आहे ना. लाडक्या बहिणींचं पोट जर ₹1500 वर असेल, त्या जर बहिणी स्वतःहून आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं शिक्षण बघत असेल, तर त्या बहिणींना तुम्ही का बरं लक्ष नाही करत आहे? त्या बहिणींकडे लक्ष का देत नाही? वितरणाकडे तुम्ही का दुर्लक्ष करत आहे? याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. याचं स्पष्टीकरण तुम्ही द्यायला पाहिजे. अन्यथा ही योजना लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतकं घोर घर करून ठेवली आहे, डोकेदुखी ठरत आहे. कारण की प्रत्येक युट्यूबर्स आज भेटन, उद्या भेटन, परवा भेटन असंच बोलत आहे. माझ्यासारखा तुमच्यावर टीका करणारा कोणीच महाराष्ट्रामध्ये नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, नक्की सपोर्ट करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सरकार बघेल आणि त्यांच्या लक्षात येईल, की नाही महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आहे, की आपल्याला टीकासुद्धा करू शकतं. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करतो, की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवावा आणि हे जे सरकार बोगस आहे, यांना म्हणजे एकदम वळणावर आणून लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच द्यावा, ही विनंती करतो. इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.